नमस्कार. कसं वाटेल जर मी तुम्हाला सांगितलं की येणारे 24 तास तुमच्या आयुष्यातील एका मोठ्या संघर्षाचा शेवट करणार आहेत? हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. मेष राशीच्या माझ्या सर्व रसिक श्रोत्यांनो, 29 एप्रिल 2026 हा दिवस तुमच्या नशिबाच्या बंद कवाडांना उघडणारी एक अदृश्य किल्ली ठरणार आहे. जर तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळत नसेल, जर नात्यांमध्ये दुरावा आला असेल किंवा पैशांची चणचण भासत असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज ग्रह नक्षत्रांची अशी काही चाल बदलणार आहे जी कदाचित तुमच्या संपूर्ण आयुष्याला एक नवीन वळण देईल. हा व्हिडिओ पाहताना जर तुमची देवावर श्रद्धा असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, कारण आजची ही माहिती तुमच्यासाठी खूप मोलाची ठरणार आहे. मेष राशीच्या व्यक्ती तशा खूप साहसी आणि स्वाभिमानी असतात, पण गेल्या काही काळापासून तुमच्या मनात एक अनामिक भीती किंवा अस्वस्थता घर करून बसलीये असं तुम्हाला वाटतंय का? तुमचं काम होता होता अडकतंय किंवा शेवटच्या क्षणी संधी हातातून निसटून जातीये असं वारंवार घडतंय का? काळजी करू नका, कारण आजच्या या विशेष कुंडली विश्लेषणामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आजचा हा दिवस तुमच्यासाठी नेमकी कोणती आनंदाची बातमी घेऊन आला आहे. आज ग्रहांची स्थिती अशी आहे की तुमच्या राशीचा स्वामी मंगळ एका विशिष्ट स्थितीमध्ये असून तो तुम्हाला प्रचंड ऊर्जा देणार आहे. पण ही ऊर्जा योग्य दिशेला कशी वापरायची हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही कदाचित एखाद्या महत्त्वाच्या निर्णयाची वाट पाहत असाल, मग तो कोर्टातील खटला असो किंवा नोकरीतील बढती. आज त्या संदर्भात एक सकारात्मक संकेत मिळण्याची दाट शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायाचा विचार केला तर आजचा दिवस अत्यंत लक्षवेधी ठरणार आहे. जर तुम्ही एखादा नवीन प्रकल्प सुरू करण्याचा विचार करत असाल किंवा व्यवसायात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आज नशीब तुम्हाला साथ देईल. पण लक्षात ठेवा, घाईघाईत घेतलेला निर्णय कधीकधी महागात पडू शकतो. तुमच्या कामाच्या ठिकाणी आज तुमचं कौतुक होईल, पण त्याच वेळी काही छुपे शत्रू तुमच्या प्रगतीवर जळू शकतात. तुमच्या सहकाऱ्यांशी बोलताना संयम राखा आणि आपल्या योजना सर्वांना सांगत सुटू नका. आज एक अशी वेळ येईल जेव्हा तुम्हाला वाटेल की सगळं काही आपल्या विरोधात जातंय, पण नेमकी तीच वेळ तुमच्या यशाची पहिली पायरी असेल. त्यामुळे हिंमत हारू नका. जे मेष राशीचे तरुण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना आज एखादा फोन कॉल किंवा ईमेल येऊ शकतो जो त्यांच्या करिअरची दिशा बदलून टाकेल. पैशांच्या बाबतीत बोलायचं झालं तर आजचा दिवस सावध राहण्याचा आहे, पण सोबतच लक्ष्मीच्या आगमनाचे संकेतही मिळत आहेत. जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. कदाचित तुम्ही एखाद्याला मदत म्हणून पैसे दिले असतील आणि ते परत मिळण्याची आशा सोडून दिली असेल, तर आज ते पैसे अनपेक्षितपणे तुमच्याकडे येऊ शकतात. पण आज वायफळ खर्च टाळणे खूप गरजेचे आहे. मेष राशी आजचे भविष्य पाहताना एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमची रास अग्नितत्वाची आहे. त्यामुळे तुमच्याकडे उत्साह भरपूर असतो, पण पैशांच्या नियोजनात तुम्ही कधीकधी मागे पडता. आज गुंतवणुकीचे नवीन मार्ग मोकळे होतील. जर तुम्ही शेअर मार्केट किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच पुढे जा. आज सायंकाळच्या वेळी धनलाभाचे योग प्रबळ आहेत, त्यामुळे जागरूक रहा. आता वळूया तुमच्या व्यक्तिगत आणि कौटुंबिक आयुष्याकडे. कुटुंबात गेल्या काही दिवसांपासून जे तणावाचं वातावरण होतं ते आज हळूहळू निवळताना दिसेल. आई-वडिलांशी असलेले तुमचे संबंध अधिक घट्ट होतील. जर तुमच्या मनात जोडीदाराबद्दल काही शंका असतील किंवा काही कारणास्तव वाद झाले असतील तर आजचा दिवस तो संवाद साधण्यासाठी उत्तम आहे. रागावर नियंत्रण ठेवा. कधीकधी आपली एक चुकीची शब्दाची निवड संपूर्ण नातं खराब करू शकते. तुमच्या आयुष्यात आज एखादी अशी व्यक्ती पुन्हा येऊ शकते जिच्याशी तुमचा संपर्क तुटला होता. ही भेट तुमच्यासाठी खूप भावूक असेल. मुलांच्या शिक्षणाबद्दल किंवा त्यांच्या भविष्याबद्दल जे तुम्ही चिंतेत होता त्याबद्दल आज तुम्हाला एखादा मार्ग सापडेल. घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी आज सायंकाळी तुळशीसमोर दिवा नक्की लावा. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होईल. मित्रांनो, हा व्हिडिओ अर्धवट सोडू नका.
कारण व्हिडिओच्या उत्तरार्धात मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे जो तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर करण्यास मदत करेल. पण त्याआधी मला सांगा, तुम्हाला असं वाटतंय का की तुमचं नशीब तुमच्याशी लपाछपी खेळतंय? जर हो तर कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की शेअर करा. तुमच्या एका कमेंटमुळे आम्हाला समजते की तुम्ही कोणत्या परिस्थितीतून जात आहात. जर तुम्हाला ही माहिती आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून उद्याचं राशी भविष्य तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. आरोग्याच्या बाबतीत आज तुम्हाला थोडी अधिक काळजी घ्यावी लागेल. विशेषतः डोकेदुखी किंवा पोटाचे विकार आज तुम्हाला सतावू शकतात. धावपळीच्या नादात जेवणाच्या वेळा पाळायला विसरू नका. बाहेरचं खाणं आज शक्यतो टाळाच. मेष राशीच्या व्यक्तींना सहसा उष्णतेचे त्रास जास्त होतात, त्यामुळे जास्तीत जास्त पाणी प्या. आज मानसिक शांतता मिळवण्यासाठी थोडा वेळ एकांतात घालवा किंवा ध्यानधारणा करा. आज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःशीच संवाद साधा की आज तुम्ही काय मिळवलं आणि उद्या तुम्हाला काय करायचं आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करणं भविष्यात महागात पडू शकतं, त्यामुळे आजच स्वतःची काळजी घेण्याची शपथ घ्या. प्रेम संबंधांच्या बाबतीत आजचा दिवस खूपच रोमॅन्टिक असणार आहे. जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल आणि त्यांना आपल्या मनातील गोष्ट सांगायची असेल तर आजचा दिवस सकारात्मक प्रतिसाद देणारा ठरेल. विवाहित लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असेल. आपल्या जोडीदाराला एखादं छोटं सरप्राईज देऊन पहा. त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य तुमच्या दिवसाचा थकवा दूर करेल. नात्यात विश्वास आणि पारदर्शकता खूप महत्त्वाची असते, हे आज तुम्हाला प्रकर्षाने जाणवेल. पण लक्षात ठेवा, तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आपल्या जोडीदाराशी वाद घालू नका. आता मी तुम्हाला त्या विशेष उपायाबद्दल सांगणार आहे ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. आज 29 एप्रिल रोजी तुम्ही एक छोटा पण अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. आज सकाळी किंवा संध्याकाळी स्नान केल्यानंतर तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन त्यात थोडे लाल फुलं आणि अक्षता टाका. हे जल भगवान सूर्याला अर्पण करा आणि ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करा. यासोबतच आज लाल रंगाच्या वस्तूचं दान करणं तुमच्यासाठी खूप शुभ राहील. जर शक्य असेल तर गरिबांना गूळ किंवा मसूर डाळ दान करा. हा उपाय केल्याने तुमच्या कुंडलीतील मंगळाची स्थिती मजबूत होईल आणि रखडलेली कामं मार्गी लागतील. हा उपाय विश्वासाने करा, कारण श्रद्धेमध्ये खूप मोठी शक्ती असते. आजचा दिवस तुमच्यासाठी केवळ एक तारीख नाही, तर ती एक संधी आहे. नशीब केवळ त्यांच्याच दारी येते जे कष्टाची तयारी ठेवतात. मेष राशीच्या लोकांसाठी आजचा संदेश हाच आहे की भूतकाळात झालेल्या चुकांवर रडत बसण्यापेक्षा वर्तमानातील संधीचं सोनं तारा. आज तुम्हाला काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील, जे कदाचित सुरुवातीला कठीण वाटतील, पण भविष्यात तेच निर्णय तुमच्या प्रगतीचा पाया रचतील. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका आणि स्वतःच्या बुद्धीचा वापर करा. जाता जाता मी तुम्हाला इतकंच सांगेन की काळ कितीही कठीण असला तरी तुमच्यातील इच्छाशक्ती कधीही कमी होऊ देऊ नका. आजचा हा राशी भविष्याचा प्रवास तुमच्या स्वप्नांच्या जवळ घेऊन जाणारा ठरो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या आयुष्यात कोणत्या समस्या आहेत? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुमच्या प्रश्न वाचून आम्हाला पुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा ज्यांची रास मेष आहे. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं तरी भलं होईल. पुन्हा एकदा आठवण करून देते, जर तुम्ही अजूनही श्री स्वामी समर्थ कमेंट केली नसेल तर नक्की करा आणि ज्योतिष गुरु या आपल्या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करून या परिवाराचा हिस्सा बना. सकारात्मक रहा, आनंदी रहा आणि नेहमी लक्षात ठेवा की तुमचे ग्रह तुमच्या बाजूने आहेत. फक्त तुम्हाला कृती करण्याची गरज आहे. उद्या पुन्हा भेटूया नवीन ऊर्जेसह आणि नवीन भविष्यासह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. शुभम भवतु.